अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपलं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज खूप दिवसानंतर मी ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि आजचा ब्लॉग खूप सुंदर असणार आहे। तर कोल्हापूरचा दख्खनचा राजा ज्योतिबा ह्याचे खेटे सुरू आहेत, आपल्या सर्वांनाच माहितीच असेल। तर सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आता आपण चाललो आहोत ज्योतिबा डोंगरावरती ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी। चला, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं। कोल्हापूरच्या वायव्येस 15 किलोमीटर अंतरावर ज्योतिबा हे डोंगर आहे। सकाळचे 5 वाजले आहेत आणि आता आपण निघालो आहोत। पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत आणि आता आपण पोहोचलो आहोत ज्योतिबा डोंगरावर। पहाटेच्या वेळी देखील किती गर्दी आहे तुम्ही पाहू शकता। हे सर्व लोक ज्योतिबालाच जात आहेत आणि ज्योतिबांच्या मूळ उत्सवांमध्ये चैत्री पौर्णिमा आणि ज्योतिबाचे खेटे हे 2 मूळ उत्सव आहेत। कारण कोल्हापूर रविवार हा ज्योतिबाचा जन्मदिवस असल्याने अगदी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक मधूनही लोक येत असतात। तर सकाळचे 5:30 वाजले आहेत तरी सुद्धा खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूप जास्त। आधी आम्ही 2 व्हीलरवरून आलेलो आहे। हे सर्व आपण पाहत आहोत, हे आहे आपलं कोल्हापूर। डोंगरावरून याचा व्ह्यू दिसतो आहे। महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून ज्योतिबा ओळखला जातो। तो कित्येक घराण्यांचा कुलदैवत आहे। जेव्हा ज्योतिबाचे खेटे सुरू असतात, जसे की आज, कोल्हापूरकर डोंगरावर पायी चालत खेटे घालण्याची परंपरा जपतात। जसं की आता आपण पाहत आहोत, कित्येक लोक इतक्या अंधारातही चालत येत आहेत। तर मूळ मंदिरात जाण्यासाठी 2 रस्ते आहेत। एका बाजूने जिने उतरून जावे लागतात आणि एका बाजूने सपाट रस्ता आहे। तर आम्हाला सपाट रस्त्यावरूनच जावं लागणार आहे आज, कारण गाभाऱ्यात जाण्यासाठी आज इथूनच लाईन बनवलेली आहे। तर संपूर्ण ही गल्ली आपल्याला लाईनीमध्ये उभं राहायचं आहे। तुम्ही पाहू शकता, संपूर्ण लाईनीने ही गल्ली गच्च भरलेली आहे। जसं आपण जवळ येऊ तसं आपल्याला मंदिरचा कळस स्पष्ट दिसत आहे। तर इथे भरपूर प्रकारचे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात। ज्योतिबाला आवडणाऱ्या वस्तू जसे की गुलाल, दवना, खोबरे आणि खारका ह्या त्याच्या अत्यंत प्रिय वस्तू आहेत। सकाळचे 6:30 झालेले आहेत आणि हलका हलका सूर्यप्रकाश आपल्याला दिसत आहे आणि हळूहळू सूर्य आपले दर्शन देत आहे। ज्योतिबा हे केदारेश्वराचे रूप मानले जाते आणि म्हणूनच त्याला केदारेश्वर किंवा केदारलिंग असेही म्हटले जाते। आणि ह्या मंदिराची प्राचीन कथा आहे, ती आता आपण जाणून घेऊया। प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजला होता। येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती। कोल्हापूरच्या अंबाबाईला ह्या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली। ह्या राक्षसांचा छळाला कंटाळून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्यांचा संहार करण्यासाठी विनंती केली। केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला, म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी असे पडले। वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये, म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे। म्हणून अंबाबाईने त्यांना थांबण्याची विनंती केली। म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे। माझ्या हातात तुम्ही दवना पाहू शकता। ही एक वनस्पतीच आहे आणि ही ज्योतिबाला अत्यंत प्रिय आहे। ज्योतिबाचं मंदिर हे हेमाडपंथी पद्धतीचं असून तत्कालीन मराठी
वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो। या शिखरावर तळापासून वरपर्यंत रथपट पद्धतीची साधी नक्षी आहे। बरोबर मंदिर परिसरात आपल्याला एक मोठी विहीर पाहायला मिळते आणि 2-3 लहान विहिरी आहेत। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं। ज्योतिबाचे दर्शन घेण्यापूर्वी काळ भैरव आणि ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे। ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झालेली आहे, ज्याचा अर्थ आहे तेज, प्रकाश। तर ज्योतिबा मंदिरात प्रवेश करण्या अगोदर आपल्याला 2 नंदी इथे पाहायला मिळतात, नंदी बसवेश्वर प्रसन्न। तर 2च नंदी इथे का आहेत ह्याचा ब्लॉग मी नंतर बनवेन। तर ज्योतिबा मंदिरात प्रवेश करताच आपल्याला बाहेर काळ भैरव आहे, जिथे मूळ ज्योत तेवत असते। आणि ज्योतिबाची जन्मकथा जाणून घेऊया। पोंगड ऋषींच्या वंशाला दिवा नव्हता, त्यांनी तपश्चर्या करून बद्रीनाथांना संतुष्ट केले। बद्रीनाथांनी ऋषी व त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्म घेण्याचे वचन दिले। त्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टीच्या मुहूर्तावर स्वतः 8 वर्षाची बालमूर्ती प्रकट झाली। बद्रीनाथांची प्राणज्योती म्हणून त्यांचे नाव ज्योतिबा। ज्योतिबाची मूर्ती ही काळ्या पाषाणात घडवलेली आहे, जी चतुर्भुज आहे। ज्योत, खडग, पानपात्र, डमरू आणि त्रिशूळ त्याच्या हातात आहेत। खूप छान दर्शन झालं ज्योतिबाचं, खूप गर्दी नव्हती। अगदी आम्ही 5:45 वाजता आत गेलो होतो, म्हणजे रांगेत उभे होतो आणि त्यानंतर आता आमचं 7 वाजले आणि दर्शन झालेलं आहे। 1.25 तास लागला। चैत्री पौर्णिमेला इथं भव्य जत्रा भरते आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे सासन काट्या आणल्या जातात। बंद करण्यात येणार आहे, तरी दर्शकांची सर्व भाविकांनी सहकार्य करायचं आहे। दर्शन रांगेतील भाविकांना सूचना आहे, 3चा अभिषेक 8 ते 9 तर ज्योतिबाचं दर्शन घेऊन आता आपण आलो आहोत यमाई देवीच्या दर्शनासाठी। चल। चंपक बनात यमाई देवी ही ज्योतिबाची बहीण आहे। पूर्वी दक्षिण मोहिमेत केदारनाथ आणि औंधासूर राक्षसाची समोरासमोर भेट झाली। तब्बल 7 दिवस 7 रात्र त्यांचे निखराचे युद्ध झाले, परंतु पूर्ण शक्ती पणास लावून सुद्धा औंधासूर तपसूरही मागे हटत नव्हता। दिव्य स्मरण करताच औंधासुराचा वध यमाई देवीच्या हस्ते असल्याने नाथांस उमगल्याने त्यांनी मूळ मायेची ये माई ये अशी हाक दिली। ज्योतिबांनी घातलेली साद ऐकताच शिवशक्ती स्वरूपिणी पार्वती अर्थात आदिमाया आदिशक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार धारण केला आणि राक्षसाचा वध केला। ज्योतिबांचे शब्द ये माई ये या हाकेनेच तिचे नाव यमाई असे पडले। जसे आता आपण इथे पाहत आहोत, तिला पीठ दान करण्याची प्रथा आहे। यमाई देवीची मूर्ती ही काळ्या पाषाणातील असून तिला कुंकवाचा लेप चढवलेला आहे। यमाई देवीची ही मूर्ती अत्यंत बोलकी आहे आणि खूप सुंदर आहे। मंदिराभोवती बाहेरच्या बाजूला छान नक्षीकाम केलेले आहे। वेगवेगळ्या मूर्त्या देवी देवतांच्या आपल्याला पाहायला मिळतात। तर अशा तऱ्हेने आमचं ज्योतिबाचं छान दर्शन झालेलं आहे। यमाई देवीचं छान दर्शन झालेलं आहे। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं।
ज्योतिबाचं दर्शन घेऊन खाली आल्यानंतर निगवे एक गाव लागतं आणि त्या गावामध्ये ज्योतिबाच्या पादुका आहेत. तर इथेही आपण ज्योतिबाचं आता दर्शन घेणार आहोत. चला. आता आपण लागलो आहोत परतीच्या प्रवासाला. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.